श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. दत्त जयंती दिनांक 26/12/2023 मंगळवारी आहे. तर दरवर्षी आपण दत्त जयंतीचा सप्ताह साजरा करतो. तो दिनांक 20/12/2023 पासून चालू होऊन 27/12/23 पर्यंत आहे. यामध्ये नित्य स्वाहाकार, मंडल मांडणी, देवता हवन, गणेश याग, मनोयाग, मनोबोध याग, गीताई याग, स्वामी याग, चंडी याग व रुद्र याग असतो. 26 डिसेंबरला बली पूर्णाहुती व दुपारी 12:39 वाजता श्री दत्त जन्मोत्सव असतो. या काळामध्ये आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत. याग तर आहेतच, पण प्रहर सेवेला सुद्धा आपल्याला हजर राहायचे आहे. केंद्रात रोज एक याग घेतला जातो व नित्य स्वाहाकार केला जातो. तसेच दुसरी महत्वाची सेवा म्हणजे आपण गुरुचरित्र पारायण या 7 दिवसात करायचे आहे. सामुदायिक पद्धतीने तुम्ही केंद्रात जाऊन ही पारायण करू शकता. 7 दिवसाचे पारायण कसे करावे, त्याची मांडणी कशी असावी, केव्हा करावे इत्यादी बद्दल माहिती मी तुम्हाला सांगत आहे. पारायण केव्हा करावे, पारायण आपण केव्हाही करू शकतो. मन शुद्ध असता करावे श्री गुरुचरित्र पारायण. याला काळ वेळ लागत नाही, फक्त मन शुद्ध व पारायण करण्याची तीव्र इच्छा असावी. पारायण 2 पद्धतीने करू शकतो. एक केंद्रात सामुदायिक पद्धती व दुसरे घरी पण करू शकतो. स्वामी समर्थ केंद्रात पारायणाला बसल्यास तेथे भरपूर सेवेकरी पारायणाला बसलेले असतात. माऊली आपल्याला सांगतात, जेवढे सेवेकरी पारायणाला बसले असतील त्या संख्येमध्ये आपल्या खात्यात तेवढी पारायण संख्या जमा होते आणि सर्व मिळून आपण एकाच वेळेस दत्त महाराजांची पारायण सेवा करतो. त्याचा प्रभाव जास्त असतो. घरी केलेल्या सेवेपेक्षा केंद्रात केलेली सेवा तत्काल फलदायी असते. शक्यतो केंद्रातच पारायणाला बसा. केंद्रात केलेल्या पारायणाचे जास्त व तत्काळ फळ मिळते. परंतु ज्यांना शक्य नाही अशांनी आपल्या घरी पारायण केले तरी चालेल. कारण बऱ्याच जणांची इच्छा असते, पण मुलं शाळेत जाणारी असतात किंवा ऑफिसला जाण्याची गडबड असते. अशांनी घरी पारायण करावे. यातील आपण पर्याय निवडू शकतो. आता मी पारायणाचे नियम सांगते. दिंडोरी प्रणीत गुरुचरित्रात दिलेले आहे, पण आपणास सविस्तर सांगते. पारायण करताना दिंडोरी प्रणीत गुरुचरित्रच घ्यावे. गुरुचरित्र पाळण्याला बसण्याच्या 1 दिवस आधी गव्हाच्या छोट्या पोळ्या करून 4 कुत्रे व 1 गाय यांना खाऊ घालाव्या. दत्त महाराजांची गाय ही भूमीचे प्रतीक आहे व 4 कुत्रे हे वेदांचे प्रतीक आहे. तर या मागील उद्देश असा की पारायणाला बसण्याआधी यांची परवानगी व आशीर्वाद घेणे. गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. त्यानंतर आपण पारायणाला सुरुवात करावी. 7 दिवस एक धान्य फराळ करावा, म्हणजे गव्हाची पोळी, कोणतीही पालेभाजी किंवा फळभाजी यांचे सेवन करावे. पहिल्या दिवशी जे खाल्ले असेल ते शेवटच्या दिवसपर्यंत खावे. द्विदल धान्य खाऊ नये, म्हणजे डाळी वगैरे खाऊ नये. ज्याला 2 दल असतात असे खाऊ नये. त्यामुळे गॅसेस वगैरे होऊ शकतात व आपली बैठक करणे शक्य होत नाही. आपली भक्ती डावलल्यासारखी होते. आपली भक्ती द्विदल सारखी होते, म्हणजेच एका ठिकाणी चित्त लागत नाही. पारायण करताना मांसाहार, मदिरा यांचे सेवन करू नये. पारायण करतानाच नाहीत तर आपण स्वामींचे भक्त आहोत, सेवकरी आहोत, दत्त संप्रदायातले आहोत. त्यामुळे मांसाहार व मदिरा यांचे सेवन कधीही करू नये. पारायण काळात मांस सुद्धा घरात आणू नये. याचे पालन घरातील सर्व व्यक्तींनी काटेकोरप्रमाणे करावे. जर तुम्ही मांस मदिरेचे सेवन करत असाल तर तुम्ही कितीही सेवा केली तर ती निष्फळ ठरेल. त्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही. यासाठी याचे काटेकोरप्रमाणे पालन करावे. पारायणाला बसलेल्यांनी कांदा लसूण खाऊ नये. घरातील दुसऱ्यांनी खाल्ला तरी चालतो. परान्न घेऊ नये. फक्त आपल्या आईच्या, पत्नीच्या व बहिणीच्या हातचे खाऊ शकतो. बहीण कुमारिका असेल तर चालेल. 7 दिवस चटई किंवा सतरंजीवर झोपणे एक तपस्व्यासारखे जीवन असावे. ब्रह्मचार्याचे पालन करावे. यात कायिक, वाचिक व मानसिक ब्रह्मचार्य पालन करावे. आपल्या गुरुचे नित्य स्मरण करावे.
सूतक किंवा वृद्धी आल्यास पारायणात खंड पडू देऊ नये. कोणत्याही व्यक्तीकडून ती पारायण पूर्ण करून घ्यावे, अपूर्ण ठेवू नये. पारायण चालू असताना मृतशौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला जाऊ नये. पारायण काळात विटाळाला सांभाळावे, गोमूत्र शिंपडावे. आता पारायण घरी केल्यास त्याची मांडणी कशी करावी ते सांगतो. ज्या ठिकाणी आपल्याला पारायणांचे बसायचे असेल त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून गोमूत्र मीठ टाकून पाण्याने पुसून घ्यावी. वाचताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तरेला येईल असा चौरंग ठेवावा. त्याभोवती सुंदर रांगोळीने तो सुशोभित करावा. त्यावर एक कपडा अंथरावा. त्यावर मध्यभागी दत्त महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवावा. फोटोला रोज अष्टगंध, अक्षदा, फूल, धूप, दीप यांनी पूजा करावी. फोटोला हार घालावा. स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असल्यास त्यावर रोज अभिषेक, पुरुष सूक्त व स्त्री सूक्त, पौमाल सूक्त यांनी करावा. मूर्ती देवाऱ्यात ठेवली तरी चालेल किंवा चौरंगावर एका ताटलीमध्ये तांदूळ भरून त्यावर ठेवावे. महाराजांच्या उजव्या बाजूस खालील तांदूळाचे अष्टदल काढावे. त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. त्यात एक सुपारी, 1 रुपया व फुले टाकावे. त्यात 5 विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. कलशात हात लावून गंगा, गोदावरी, यमुना यांचे स्मरण करावे व आपण यात अवतरित व्हावे अशी प्रार्थना करावी. कलशाची पंचोपचारे पूजा करावी. 2 विड्याच्या पानावर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी गणपती म्हणून ठेवू शकतो. रोज या पद्धतीने फक्त पूजा करावी, पूजा उचलू नये. 7 दिवस तशीच ठेवावी. गुरुचरित्राची पोथी एका पाटावर कापड अंथरून त्यावर ठेवावी. पोथी ही दिंडोरी प्रणीत असावी, कारण गुरुमाऊलींनी स्त्रियांना सुद्धा वाचण्याचा अधिकार दिलेला आहे. पोथी कपड्यात गुंडाळून ठेवावी. वाचन झाल्यावर ती उघडी ठेवू नये, ती झाकून ठेवावी. पोथीची सुद्धा रोज पंचोपचारे पूजा करावी. आपल्याला बसायला नोकरीचे आसन असावे. असे आसन असावे की आपल्यातील जी ऊर्जा निर्माण झालेली असते ती परत भूमीमध्ये जाऊ नये. अशा प्रकारे मांडणी करावी. गुरुचरित्राचे पारायण शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर करावे, कारण त्यावेळेस शांतता असते, प्रसन्न वातावरण असते. पक्षी सुद्धा परमेश्वराचे नामस्मरण करीत असतात. सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालून ज्यांना सोहळे घालायचे असेल त्यांनी घालून पारायणाला बसावे. पहाटे 3 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पारायण करू शकतो. दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान वाचन करू नये, कारण ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असते. चामड्याची चप्पल वापरू नये. पारायणाला बसल्यानंतर प्रथम सर्वात आधी संकल्प जोडावा, कारण संकल्प केला की आपल्याला लवकर फळ मिळते. संकल्प म्हणजे देवाला आपली ओळख करून देणे. हातात पाणी घेऊन त्यात 2 अक्षता टाकाव्या व फूल घ्यावे व आपले नाव, गोत्र, देशकाल, वार, तिथी यांचा उच्चार करणे व आपण कशासाठी करीत आहोत म्हणजे आपली इच्छा महाराजांना सांगावी. तामणात पाणी सोडावे. सविस्तर संकल्प झाल्यानंतर प्रथम स्वामी स्तवन वाचावे. 1 माळ श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ गायत्री मंत्र जप करावा. 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. यानंतर वाचनास सुरुवात करावी. वाचन मोठ्या आवाजात करावे की जेणेकरून आपणाला ते ऐकू येईल व शांततेत वाचावे. घाई गडबड करू नये. प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचावे ते पोथीत दिलेले आहे, पण मी सांगते. पहिला दिवस 1 ते 9, दुसरा दिवस 10 ते 21, तिसरा दिवस 22 ते 29, चौथा दिवस 30 ते 35, 5वा दिवस 36 ते 38, 7वा दिवस 39 ते 43, 7वा दिवस 44 ते 53. त्या दिवसाचे वाचन झाल्यानंतर ग्रंथ कपड्यात ठेवावा. रोज सकाळी व संध्याकाळी आपण जे खातो त्याचा नैवेद्य दाखवावा व दत्त महाराजांची आरती करावी. संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचावे, कारण आपल्या वाचनात काही चूक झाल्यास त्याचा दोष त्यामुळे दूर होतो. शेवटच्या दिवशी पोथीची सांगता करावी. यात घेवड्याची भाजी आवर्जून करावी. नैवेद्य करताना कांदा लसणाचा वापर करू नये. नैवेद्यात वरण, भात, पोळी, भजी, घेवड्याची भाजी, पापड, कोशिंबीर, गोड पदार्थ,
गोड पदार्थामध्ये बेसनाचे लाडू इत्यादी नैवेद्याचे ताट पाटावर आपल्या करंगळीजवळच्या बोटाने भरीव चौकोन काढावा व त्यावर ठेवावे. तुळशी पत्र प्रत्येक पदार्थावर ठेवणे व 3दा गायत्री मंत्र म्हणणे. ताटाभोवती पाणी फिरवणे. तसेच तुळशी पत्र घेऊन ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामि असे म्हणून ताटाभोवती पाणी फिरवावे व तुळशीपत्र स्वामींना अर्पण करावे. आरती करावी, मंत्र पुष्पांजली म्हणावी, महाराजांना मुजरा करावा व काही चुकल्यास क्षमा मागावी. ज्यांनी केंद्रात पारायण केलेले असेल तर तेथे केंद्रात नैवेद्य दाखविला जातो, परंतु घरी आपण जो स्वयंपाक करू त्याचा नैवेद्य वरीलप्रमाणे आपल्या सर्व देवांना दाखवावा. या सप्ताहात प्रहर सेवा व याग सेवा पण केंद्रात असते. सर्वात महत्वाची प्रहर सेवा असते. 24 तास ही सेवा अखंड चालू असते. 6 जण अखंडपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा दरबारात करतात. यात 2 जण श्री स्वामी समर्थ जप, 2 जण स्वामी चरित्र सारामृत वाचन, 2 जण विनावादनाने अनेक वाईट शक्ती दूर होतात. प्रहर ही सेवा अतिउच्च सेवा आहे आणि ही फक्त 2 सप्ताहातच केली जाते. त्यामुळे ही सेवा आवर्जून करावी. ही सेवा प्रत्येकाला 1 तास मिळते. त्यासाठी केंद्रात आधी आपले नाव द्यावे म्हणजे नियोजनास मदत होते. या सेवेची फलश्रुती खूप आहे. बऱ्याच सेवेकऱ्यांना याची अनुभूती आलेली आहे. विशेष म्हणजे रात्री 12 ते 4 या काळात फार छान अनुभूती येते. या काळात बरेच सेवेकरांना महाराजांनी दर्शन दिलेले आहे. मी गया नाही जिंदा हूं याची प्रतीती येते. त्या जवळच्या केंद्रात आपण या सेवेचा लाभ घेऊ शकता. दुसरी याग सेवा असते. यामध्ये चंडी याग, गणेश याग, रुद्र याग, गीताई याग, स्वामी याग, मनोबोध याग असतो. परंतु प्रहर केल्यास आपल्याला या सेवेचाही लाभ मिळतो. प्रहर सेवेत जास्त सहभाग घ्यावा. यात मी सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तुम्हाला अजून काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचे उत्तर देईन. आपल्याला माझे सांगणे आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल व जास्त लोक पारायणाला बसतील. श्री स्वामी समर्थ.